मुख्यमंत्री दाओस दौऱ्यावरून परतताच राजकीय घडामोडींना वेग. महापालिकांमधील सत्ता वाटपाबाबत आज महत्त्वाची बैठक. मुंबईसह ठाणे केडीएमसी बाबत निर्णयाची शक्यता. चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याची शक्यता. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित आणि अपक्ष असे एकूण 10 नगरसेवक मुंबईत सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता. मुंब्राच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू. सहर शेखच्या हरा कर देंगे विधानाला इम्तियाज जलील यांचा फुल सपोर्ट, तर आपण माफीनामा दिला नसल्याचं सहर शेख यांचं स्पष्टीकरण. सोलापूरच्या बार्शीत 2 शिवसेनेच्या एकत्रित बैठकीचं आयोजन. पक्ष वरिष्ठांच्या सूचनांना फाटा देत बैठक. आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन. सांगलीमध्ये स्वाभिमानी संघटनेला भाजपचा धक्का. जिल्हाध्यक्ष महेश खराडेंनी सोडली राजू शेट्टींची साथ. आजच हाती कमळ घेणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेड दौऱ्यावर. शिखांचे नवे गुरु तेग बहादूर यांच्या शहीद दिनानिमित्त आयोजित हिंदी सादर कार्यक्रमाला राहणार उपस्थित. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक. 30 जून पर्यंत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्या, अन्यथा राज्यात एकही रेल्वे फिरू देणार नाही. बच्चू कडूंचा सरकारला इशारा. आदिवासी बांधव शेतकऱ्यांचं लाल वादळ आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेतून तोडगा न निघाल्यास मुंबईकडे कूच करणार. सोनं चांदीच्या दराची घोडदौड सुरूच. शनिवारी सोनं 3,200 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 15,000ची वाढ. अखेर बांगलादेश संघ T20 वर्ल्ड कप मधून बाहेर. आयसीसी कडून आता T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी स्कॉटलंडला आमंत्रण. गुवाहाटीत आज भारत विरुद्ध तिसरा T20 सामना. मालिकेत विजयी आघाडी घेण्याचं सूर्या आणि कंपनीचा इरादा, तर न्यूझीलंड समोर कमबॅकचं आव्हान.